साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांची जात पडताळणी तात्काळ मिळत नाहीये। शैक्षणिक वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती देखील मिळत नाहीये आणि इतर मागण्या देखील पूर्ण होत नाहीयेत। त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 7 रस्ता येथील समाज कल्याणच्या मुख्य कार्यालयासमोर शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं असं आंदोलन करण्यात आलं। वारंवार मागणी करून देखील विद्यार्थ्यांना जात पडताळणीचे प्रमाणपत्र मिळत नाहीये, त्यामुळे त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जात आहे। शिवाय चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देखील मिळत नाहीये। भाजपचे सरकार जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केलाय। दोन्ही मंत्र्यांनी एकत्रित बसून याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे होता। आज महाराष्ट्रात जवळजवळ हजारो विद्यार्थी जे 2-2 वर्ष वाया गेले, 2-2 वर्ष वाया गेले, शिक्षणापासून हे विद्यार्थी अलिप्त राहिले, वंचित राहिले। हा जो अन्याय आहे त्याला कोण जबाबदार आहे? स्कॉलरशिप मार्च आणि एप्रिल मध्ये येणारी शिष्यवृत्ती अजून आली नाहीये, याला कोण जबाबदार आहे? एकीकडे तुम्ही म्हणताय सगळे शिकले पाहिजे, शिक्षणासाठी काय काय तुम्ही मोठे मोठे घोषणाबाजी करताय, शोशायरी, पण वस्तुस्थिती खूप वेगळी आहे। आणि असं जर होत असेल, विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल, तर मी आणि युथ काँग्रेस आणि NSUI आम्ही सगळे विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत। SBC, OBC, SC, ST सगळ्यांचा ज्यांच्यावर अन्याय झालाय, सरसकट सगळ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय, तुमच्या सोबत आम्ही खंबीरपणे आहोत। दरम्यान समाज कल्याण अधिकारी आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवेदन स्वीकारत पुढील काळात सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे जात पडताळणीचे प्रमाणपत्र दिले जाईल, शिवाय शैक्षणिक शिष्यवृत्ती देखील रिलीज केली जाईल अशी आश्वासन देखील यावेळी देण्यात आलं। शहर अध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक विनोद भोसले, बाबा करगुळे, तिरुपती परकीपंडला, गणेश डोंगरे आदींसह शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते।